महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा महाभूकंप येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक असा दावा केलाय ज्याच्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आपल्या 22 आमदारांसह भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचा खळबळजनक दावा रोहित पवारांनी केलाय. यामुळे आता राजकीय वर्तुळात या संदर्भातील चर्चांना उधाण आलंय. याआधीच राष्ट्रीय कार्यकारिणीच्या प्रश्नांवरून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल नाराज असताना आता या बातमीमुळे राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भवितव्य काय असणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय. कारण हा प्रश्न फक्त एक दोन नाही तर पक्षातील तब्बल 22 आमदारांचा आहे. तर नेमकं काय घडते महाराष्ट्राच्या राजकारणात? रोहित पवारांनी केलेला दावा खरोखर सत्य आहे का? आता यामागे नेमकं कोणतं राजकीय गणित लपलंय? तर चला सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण तापवणाऱ्या या प्रकरणाची संपूर्ण माहिती सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर पक्षामध्ये मोठी अस्थिर परिस्थिती निर्माण झाली होती. एक खंबीर आणि अनुभवी पक्षप्रमुख म्हणून अजित पवारांनी आपल्या सर्व नेत्यांना पक्षाच्या एका छताखाली सांभाळून ठेवले होते. अजित पवारांवरील विश्वासामुळे राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेते पक्षात स्थिर झाले होते. पण अशा प्रकारे अचानक पक्षप्रमुख अजित पवार यांच्या निघून गेल्यामुळे पक्षातील या सर्व दिग्गज नेत्यांना सांभाळण्याची जबाबदारी सुनेत्रा पवारांसमोर येऊन उभी राहिली. मागील काही काळात राज्यातील राजकारणात अनेक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी देखील समोर आल्या. परंतु आता अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अंतर्गत संघर्ष उफाळून आल्याचे चित्र आहे. याआधी देखील अनेक वेळा अजितदादांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे पक्षाची धुरा सांभाळतील असं सांगितलं जात होतं. मात्र सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर संपूर्ण चित्र स्पष्ट झालं. परंतु अशातच राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे नसल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर देखील अनेक तर्कवितर्क लावले गेले. सुनील तटकरे आता शरद पवारांसोबत जाणार का अशी चर्चा देखील जोर धरू लागली. परंतु आता या संपूर्ण प्रकरणाला एक नवा राजकीय अँगल मिळालाय आणि या मागचं कारण ठरलंय आमदार रोहित पवार यांनी केलेला एक धक्कादायक दावा. या संदर्भात बोलताना म्हणाले की तटकरे आणि पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे 22 आमदार घेऊन भाजपमधून लढणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे देखील काही आमदार गळाला लागले आहेत असा अत्यंत धक्कादायक दावा आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. सुनील तटकरे यांना सिल्वर ओकवरील चहा आवडला असेल असा मिश्किल टोला देखील रोहित पवारांनी तटकरेंना लगावला. दरम्यान सिल्वर ओकवरील शरद पवारांसोबत झालेल्या भेटीबद्दल सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले की ही भेट केवळ एक सदिच्छा भेट होती. पवारसाहेब रुग्णालयातून घरी परतल्यापासून त्यांची भेट घेण्याचे नियोजन होते. मात्र वेळी अभावी ते शक्य झाले नव्हते. अखेर काल ही भेट पार पडली. या भेटीत कोणतीही राजकीय विषयावर चर्चा झालेली नाही असे स्पष्टीकरण सुनील तटकरेंनी आपल्या एक्स पोस्टच्या माध्यमातून दिले. परंतु आता अशातच रोहित पवारांनी केलेल्या या दाव्याबद्दल सुनील तटकरेंनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. असे असले तरी देखील अशा प्रकारच्या धक्कादायक दाव्यामुळे आता महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विशेषतः महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने या संदर्भात सावध आणि बचावात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजपच्या काही नेत्यांनी या दाव्याला राजकीय अफवा असे म्हटले आहे. सोबतच त्यांनी रोहित पवारांकडून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप देखील लावला. भाजप पक्षाने या संदर्भात अशी प्रतिक्रिया दिली की महायुती पूर्णपणे स्थिर असून राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद लपवण्यासाठी असे दावे केले जात आहेत. परंतु भाजपकडून अजूनपर्यंत या प्रकरणावर अधिकृत स्तरावर कोणतीही मोठी प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. येणाऱ्या काळात कोण कुठल्या चिन्हावर लढणार ही योग्य वेळी ठरेल अशी स्पष्ट भूमिका भाजपने घेतली असल्याचे सध्या सांगितले जात आहे. तर तिकडे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातील नेत्यांनी देखील या प्रकरणावर थेट आक्रमक प्रतिक्रिया देणं टाळले. शिंदे गटाने या संदर्भात अशी भूमिका मांडली की महायुतीमध्ये कोणताही तणाव नाही. रोहित पवार मुद्दाम संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. महायुतीतील सर्व घटक पक्ष आगामी निवडणुका एकत्र लढवतील असा स्पष्ट विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. म्हणजेच एकीकडे रोहित पवार यांच्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असली तरी महायुतीतील घटक पक्ष असणारे भाजप आणि शिवसेना शिंदे गट सध्या तरी सगळं काही सुरळीत आहे अशी भूमिका मांडताना दिसत आहेत. मित्रांनो,
अजितदादा पवार यांच्या गेल्यानंतर राष्ट्रवादीतील सर्वोच्च नेत्यांमध्ये आता अस्थिरता निर्माण झाली असून पक्षावर वर्चस्व प्रस्थापित करण्याची महत्वाकांक्षा देखील वाढली आहे. परंतु जर आमदार रोहित पवार यांनी केलेला दावा खरा ठरला तर पक्षप्रमुख सुमित्रा पवार यांच्या समोर एक मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. याआधीच राष्ट्रीय कार्यकारिणीतील यादीवरून पक्षातील अनेक दिग्गज आणि प्रभावी नेते नाराज आहेत. अशातच पक्षात मोठा अंतर्गत बंड झाल्यास याचा सर्वाधिक फटका अजितदादांनी उभ्या केलेल्या या संघटन शक्तीला बसण्याची शक्यता आहे. भाजपने आता जरी या दाव्याला नाकारले असले तरी देखील राष्ट्रवादी पक्षातील या अंतर्गत नाराजीचा फायदा भाजपसारखा पक्ष उचलण्याची मोठी शक्यता आहे. कारण याआधी देखील अशाच प्रकारे त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात पक्षात बंड घडवून आणला होता. आता पक्षप्रमुख सुमित्रा पवार पक्षातील वरिष्ठ नेत्यांची नाराजी दूर करणार का, हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरेल. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? आता सुनील तटकरे खरोखर भाजपच्या गळाला लागणार का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.